त्यामुळे होतं कसं, म्हणजे आपण सर्वसामान्य एक साधा माणूस काय करत असतो, भल्या पहाटे तो उठतो, पहाटे उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं, आपण चहा पितो, देवपूजा करतो, देवपूजा करून एखादा गावाकडचा माणूस काय पंटप्रिय जाऊन सिगारेट ओढेल. आता देवपूजा ते सिगारेट हा खूपच वेगळा आहे, पण तो नैसर्गिक आयुष्य आहे त्याचं. की मी स्वतः शिवाजी महाराजांसोबत प्रवास करतोय असं जेव्हा मला वाटायचं साधू लिहिताना, अगदी खंडोबा लिहिताना मला तसंच वाटायचं की मी पुढे कादंबरी टाईप करतोय आणि पाठीमागं खंडोबापासून मला सांगतोय की तू असं असं लिह, हे फील व्हायचं. शिवाजी महाराजांविषयी भरभरून लेखन झालेलं आहे आणि ते खूप चांगलं आहे. पण होतं असं ना की एकाच विषयावर कादंबरी येते, त्याच विषयाचा संदर्भ ग्रंथ येतो, नंतर त्याच विषयावर नाटक येतं, नंतर त्याच विषयावर चित्रपट येतो. मी काय लिहिणार हा माझ्या पुढे जेव्हा प्रश्न होता तेव्हा मी क्लिअर होतो की जे जे रिपीट झालंय ते मला नाही लिहायचं. 9-10 पुस्तकं लिहिली, त्यानंतर मी शिवाजी महाराजांच्या विषयाला हात लावलेला आहे. तर मला माहिती आहे माझ्या आधी कुवतच नाहीये, मी महाराजांविषयी लिहूच शकत नाही एक पान. तर प्रसंग असा घडतो की सगळ्यांचं जेवण वगैरे झालं की त्यानंतर तिथं थोडासा एक वादाचा प्रसंग घडलेला आहे मावळ्यांचा आणि व्यापाऱ्याचा. तर थोडेसे शंभूराजेही डिस्टर्ब झालेले आहेत त्या सीनला. तर ते अस्वस्थ आहेत. तर तो व्यापारी शेवटी त्यांना म्हणतो की आता तुम्ही निघाला तरी चालेल सगळ्यांना. तर शंभूराजे त्या व्यापाऱ्याला म्हणतात की तुमच्या मनासारखी साफसफाई तर झालेली आहे ना. तो म्हणतो हा झालेली आहे. तर शंभूराजे त्याला म्हणतात ठीक आहे, पुढच्या वेळी येईल ना अख्खं बुधानपूर साफ करून जाईल. तसं उंबरखिंडीचं मला सगळ्यात जास्त कौतुक हे वाटलं की एक तर तो सह्याद्रीची ती अशी वाट आहे की आत्ताच्या घडीला सुद्धा आपल्याला तिथं भीती वाटते. 350 वर्षापूर्वी तिथं ते युद्ध करणं म्हणजे एका वेळी एकच माणूस खाली जातोय. अशा वेळी तो काळातला खान 30,000चं सैन्य घेऊन गेलेला, एवढे घोडे घेऊन गेला आणि 1,000 मावळे होते आणि तेही वरती होते. त्यांनी किती फोडला असेल त्यांना की त्याला माघार घ्यावी लागली. खंडोबाचा मित्र बालाजी, तिरुपती बालाजीची पत्नी लक्ष्मी असेचा संदर्भ आहे. लक्ष्मी मग कोल्हापूरची देवी कोण? मग मला प्रश्न पडला कोल्हापूरची देवी लक्ष्मी की अंबाबाई. मग त्याचा शोध घ्यायला गेलो तेव्हा कळायला लागलं की तिथंच कन्फ्युजन आहे. नितीन थोरात आस्तिक आहेत का नास्तिक आहेत? नितीन थोरात लहरी आहे. तुमचं मन सतत भटकंतीच्या शोधात असतं का? देश विदेशातील आकर्षक टूर्स, सह्याद्रीतल्या अनेक रोमांचकारी ट्रेक्स आणि अनुभवांना नव्याने गवसणी घालणाऱ्या साहसी मोहिमा, हे सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर उन्हाळ भटकंती तुमच्यासाठीच आहे. आमच्या पुढील टूर्स, ट्रेक्स आणि विशेष प्रवास मोहिमांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही खास व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्यात समाविष्ट होऊ शकता. उन्हाळ भटकंती या चॅनलवर खरंच खूप छानपैकी गप्पा मारता आले मला. खूप असे विषय इथे मला मांडता आले जे मी आजपर्यंत कधी बोललो नव्हतो, कधी बोलायची मला संधी मिळाली नव्हती किंवा असा प्रश्न कोणी विचारला नव्हता. तर इथं या पॉडकास्टमध्ये खूप छान गप्पा मारता आल्या. तर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच आणखी काय म्हणतात त्याला वाचत राहा. काही लेखक कथा सांगतात तर काही लेखक इतिहास घडवतात. आणि आज आपली भेट आहे अशाच एका अष्टपैलू लेखकासोबत, ज्यांनी केवळ कादंबऱ्या लिहिल्या नाहीत तर वाचकांच्या मनावर राज्य केलं आहे. पत्रकारितेपासून लेखनाच्या प्रवासाला सुरुवात करणारे आणि सकाळमध्ये उपसंपादक म्हणून काम पाहिल्यानंतर आज एक पूर्णवेळ लेखन करणारे नितीन थोरात सर, नमस्कार. नमस्कार. आजवर 15 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील साधूने एका वर्षात 30,000 प्रती विकल्या गेलेल्या आहेत. साधूपुत्र शंभूने 6 महिन्यात 18,000 प्रती विकल्या गेलेल्या आहेत. आणि नव्यानेच आलेल्या उंबरखिंडीने अवघ्या 10 दिवसात 4,000 प्रतींची विक्री केलेली आहे. त्यांच्या सूर्याची सावली या कादंबरीसाठी त्यांना नासी पेंडसे राज्यशासन पुरस्कार प्राप्त झाला असून ह्या कादंबरीचा काही भाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MA मराठी अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आलेला आहे. खंडोबा या कादंबरीसाठी त्यांना जीवनगौरव पुरस्कारसुद्धा लाभलेला आहे. विचारांची तीव्रता, लेखनाची खोली आणि विषयांमधील वैविध्यता यामुळे नितीन थोरात हे नाव आजच्या मराठी साहित्य विश्वात एक विश्वासाचं आणि अभिमानाचं प्रतीक ठरलेलं आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या लेखनाच्या वाटचालीतील अंतरंग, प्रेरणा आणि संघर्षाची गोष्ट फक्त ह्या पॉडकास्टमध्ये. प्रत्येकाला काही ना काहीतरी छंद असतात. कोणाला फिरण्याचा असतो, कोणाला नाणी जमवण्याचा असतो, फोटोग्राफीचा असतो. तर तुम्हाला लेखनाचा छंद कधी बसणं लागला? मला तो छंद आहे हेच कळायला मला खूप उशीर झाला. कारण आपल्याला लेखनाचा छंद आहे
हे मला कळत नव्हतं, पण मी लिहित होतो. साधारणतः कॉलेजपर्यंत मी कधी लिखाण केलेलं नाहीये, म्हणजे अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत मी कधीच काही लिहिलं नव्हतं. सेकंड इयर थर्ड इयरला असताना मी सकाळमध्ये छोटे लेख लिहायचो. तेव्हा बऱ्याच लोकांना ते कौतुक वाटलं ते लेखांचं. तेव्हा मला वाटलं की आपल्याकडं लेखनशैली आहे. मग हळूहळू लेखनामध्ये सुधार करत गेलो आणि मला लेखन म्हणजे जर्नलिझम असं वाटलं होतं आणि म्हणून मग मी जर्नलिझमकडे गेलो. मी जर्नलिझम केलं. मी पत्रकार म्हणून 12 वर्ष काम केलं. तोपर्यंत मला कळालं नव्हतं की आपल्याला लेखनाचा छंद आहे म्हणून. मग अशाच एका अस्वस्थतेतून एक गोष्ट लिहिली मी आणि ती गोष्ट म्हणजे सूर्याची सावली ही पहिली कादंबरी. आणि ते जेव्हा पहिलं पुस्तक माझं लिहून झालं तेव्हा मला स्वतःलाच एक रिअलाइज झालं की आपल्याला लेखनाची शैली पण अवगत आहे आणि आपला हा छंद आहे. तिथून पुढे मग मी सगळं थांबवलं. जॉब म्हणजे काही नोकरी होती किंवा मी पत्रकारिता करत होतो ते सगळं थांबवलं आणि मी पूर्ण वेळ लेखन म्हणून काम चालू केलं. आपण वेगवेगळ्या पुस्तकांवरती चर्चा करूच, पण तुमची जे हे लेखन चालू केलं त्या लेखनात वेगवेगळे पैलू आहेत. म्हणजे तुम्ही खंडोबाबद्दल पण लिहिताय, अंबाबाईबद्दल पण लिहिताय, शिवाजी महाराजांबद्दल पण लिहिताय, तर आणि पेटलेलं मोरपीस पण लिहिताय. तर हे सगळं कसं तुम्ही जमा करता की प्रत्येक लेखकाचा एक जॉनर असतो की मी एकदा रहस्यमय तरी लिहेन किंवा वर्णनात्मक किंवा इतिहासपर लिहेन, तुम्ही असे सगळे जॉनर कसे हँडल करताय? मुळात मी खूप नैसर्गिक आणि नॅचरल राहण्याचा वागण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे मी कुठल्याही लेखनाच्या शैलीचं लेबल माझ्यावर मी लावून घेतलेलं नाहीये. म्हणजे मला जे आवडतं त्या क्षणाला मी ते लिहित असतो. त्यामुळे होतं कसं, म्हणजे आपण सर्वसामान्य एक साधा माणूस काय करत असतो, भल्या पहाटे तो उठतो, पहाटे उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं, आपण चहा पितो, देवपूजा करतो, देवपूजा करून एखादा गावाकडचा माणूस काय पंटप्रिय जाऊन सिगारेट ओढेल. आता देवपूजा ते सिगारेट हा खूपच वेगळा आहे, पण तो नैसर्गिक आयुष्य आहे त्याचं. तर मग मी ते सेम आयुष्य जगणं लेखनामध्ये सुद्धा वापरतो. त्यामुळं मी शिवाजी महाराज आत्ता लिहिलेत, यापूर्वी मी कधी शिवाजी महाराजांच्या विषयाला हातही लावला नव्हता. त्यामुळे त्याच्या आधी सामाजिक लिहित होतो, मध्यंतरी मी धार्मिकही लिहिले, पौराणिक खंडोबा किंवा अंबालक्ष्मी. त्यामुळे मी अशी एक कुठली चौकट आखून ठेवलेली नाही अजून तरी. त्या त्या क्षणाला तो विषय आवडतो मला, मी पूर्णपणे त्या विषयात झोकून देतो, तो विषय पूर्ण होतो, तो विषय बाजूला जातो, नंतर नवीन जॉनर. मला वाटतं एक उत्तम लेखक म्हणजे खरा लेखकाची मला वाटतं हीच निशाण आहे की चहूबाजूने अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण याला म्हणू शकतो. ज्यावेळेला मला वाटतं तुम्ही साधू जी लिहिलीत सुरुवातीला पहिला विषय जो छत्रपती शिवाजी महाराजांवरती, ही कन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली? मुळात शिवाजी महाराज मी आयुष्यात कधी या विषयाला हात लावला असं मला अजिबात वाटलेलं नव्हतं. कारण मी याच्याशी पूर्णपणे ठाम आहे की तुम्हाला शिवाजी महाराजांशी संबंधित कुठलीही कलाकृती सादर करायची असेल, मग ते लेखन असो अभिनय असो, तर त्यासाठी तुमचा प्रचंड अभ्यास असायला हवा आणि मुळात तुमची ती आत्मीयता असायला हवी, तुम्हाला आतून तो विषय खुणावत असायला हवा. तर मला शिवाजी महाराजांच्या विषयापर्यंत पोहोचण्याची माझी स्वतःची तेवढी खात्री नव्हती की मी अजून तेवढा सक्षम आहे म्हणून. तर दरम्यान असं झालं की माझे नवीन नवीन मित्र जोडत गेलेलो, त्याच्यामध्ये केतनपुरी हा इतिहास संशोधक, यांच्याशी माझा परिचय झाला आणि ते तासनतास महाराजांविषयी बोलायला लागायचे आणि मला खूप कौतुक वाटायचं. त्यांच्याकडनं मला खूप ऐकायला मिळालं आणि असं वाटलं की खूप काही लिहिण्यासारखं आहे जे लिहिले गेलेलं नाहीये. त्या दरम्यानच अमोल कोल्हे यांचा चित्रपट आला होता गरुड झेप. तर तो चित्रपट पाहायला गेलो आणि तो चित्रपट खूपच छान होता, पण त्याचा जो शेवट होता तो चित्रपट शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीवर होता. तर त्या संपूर्ण चित्रपटात शिवाजी महाराज आग्र्याला गेले कसे, तिथे त्यांचा अपमान कसा झाला, त्यानंतर ते कसे कैद झाले, तिथून ते सुटले कसे, हा सगळा चित्रपट आहे. पण अख्ख्या चित्रपटात शेवटच्या 2 मिनिटात ते आग्र्यातून सुटले आणि 2 मिनिटात ते राजगडावर पोहोचले, एवढंच होतं. मग मला असं वाटलं की हा प्रवास कुठे आहे. मग मी केतनशी या विषयावर चर्चा केली, तर केतनने काही रेफरन्सेस दिले मला. मग मी सगळे रेफरन्स बुक आणले. मला असं वाटलं होतं की मी म्हणजे फार लहानाचा मोठा झालो, पण हा प्रवास मी कधी वाचलाच नाही आणि कुठेच वाचला नाही. महाराज कुठल्या रूटने आले, त्यांना काय अडचणी आल्या असतील, ते कुठे राहिले, त्यांनी काय खाणंपिणं केलं असेल, मार्ग कुठला असेल, हे सगळं मला खूप उत्सुकता वाटली या विषयाची. आणि मी ते सगळे संदर्भ ग्रंथ आणले आणि लिटरली मी सांगेल की एक साधारणतः 15,000 ते 20,000 पानांच्या संदर्भ ग्रंथांमध्ये तुम्हाला एक साधारणतः 20-25 पानच सापडतात. आणि विशेष म्हणजे महाराजांचा तो प्रवास 40 दिवसांचा आहे. म्हणजे महाराजांच्या आयुष्यातले 40 दिवस आहेत आणि त्याच्यावर काहीच नाहीये. म्हणजे तो मुळात प्रवास इतका गुप्त होता की तो महाराजांनाच, म्हणजे तो कधी हेच नाही झाला
समोरच आला नाही जगासमोर. आणि तो त्यावेळची ती गरज होती. मग मला असं वाटलं की इथं कादंबरी लिहिणं हा खूप चांगला मार्ग राहील की जी इतिहासातली पोकळी आहे. म्हणजे बाकीच्या घटनांचे तुम्हाला संदर्भ मिळतात, पण ज्या घटनांचे संदर्भच नाही आहेत ती जी पोकळी आहे ती तुम्हाला कादंबरीतून भरून काढता येईल. मग मी त्याच्यावर थोडंसं अजून संशोधन केलं आणि मग म्हटलं की आता आपण हा गॅप भरून काढूयात. म्हणून मग ती साधू कादंबरी लिहायला घेतली. साधूपासून साधूपुत्र शंभू हा जो पात्रांचा जो प्रवास आहे हा कसा झाला प्रवास? आता जे संदर्भ आहेत ऐतिहासिक त्यानुसार असं म्हटलं जातं की शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातून निघाले त्यांनी शंभूराजांना मथुरेत ठेवलं आणि तिथून ते प्रवास करून राजगडापर्यंत आले. तर मी साधूमध्ये एवढंच लिहिलं की शिवाजी राजांनी शंभूराजांना ठेवलं आणि ते आग्र्यावर राजगडावर आले. मग मला असं वाटलं की एक टप्पा पूर्ण झाला की राजे पोहोचले, पुढचं काय, शंभूराजे कसे पोहोचले हा पण पुढचा विषय आहेच ना. मग मी त्याची माहिती घेतली तर गंमत अशी आहे, निदान शिवाजी महाराजांचे काही संदर्भ तरी आहेत, प्रवासाचे वेगवेगळे 3 मार्ग दिलेले आहेत. शंभूराजांचा काहीच नाहीये. बस शंभूराजे 9 वर्षाचे लहान मूल, त्यांना तर किती मोठं चॅलेंज असेल माघारी येण्याचं. मग म्हटलं हाही विषय कम्प्लीट करायला हवा. मग तोही विषय घेतला लिहायला आणि शंभू ही कादंबरी पूर्ण झाली. आता आपण पुस्तकं लिहितो, एक हिरो असतो किंवा पात्र असतं मेन पुस्तकाचं, तर हे पात्र आधी लक्षात येतं का आधी कथानक लक्षात येतं तुमच्या, की ह्याला धरून मी पुस्तक लिहू की कथेला जोडून मग त्याच्यात पात्र घुसवायचे? अच्छा, आता हे खरं विषयानुरूप ठरतं, पण मला पहिल्यापासून असंच वाटतं ना की गोष्ट खूप महत्वाची असते, त्यानंतर ते कॅरेक्टर येतात. म्हणजे अगदी आपण सूर्याची सावली ही कादंबरी म्हटलं तर ती गोष्ट आहे पहिल्यांदा, त्याच्यामध्ये ते त्या मुलाचे वडील आई हे कॅरेक्टर आहेत. आपण कायम म्हणतो की पिक्चरची स्टोरी भारी पाहिजे, पात्र कोणीही असो, म्हणजे हिरो सलमान खान असो नाही तर अगदी दुसरा कुठलाही असो, गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर माझ्या बाबतीत तर तेच होतं की मी कुठलंही पुस्तक लिहिताना मला पहिल्यांदा गोष्ट हवी असते. एकदा ती गोष्ट मिळाली की मग त्या पात्रांना आपण हव्या त्या उंचीवर नेणं, त्यांच्यामध्ये अडचणी आणणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. गोष्ट खूप महत्वाची राहते कुठल्याही कादंबरी. त्यामुळे मी आतापर्यंत जेवढ्या पुस्तकं लिहिलेली आहेत त्या सगळ्यांमध्ये मी गोष्ट पकडलेली आहे. जशी तुम्ही गोष्ट पकडली तसं तुम्ही उंबरखिंड पण एक गोष्ट पकडली. ह्याचा प्रवास कसा सुरू झाला मग पुढे? उंबरखिंडचं झालं असं की जेव्हा हे साधू शंभू या कादंबरी लिहितानाच मला उंबरखिंड हे 2-3 वेळा जाणवलं होतं. 2-3 वेळा, कारण महाराजांचा जो परतीचा मार्ग होता त्यावेळी त्यांनी काही गनिमी कावा केला वगैरे, आपण असं त्याच्यामध्ये आहेत उल्लेख. मग गनिमी कावा याचा जेव्हा अभ्यास करताना मला असं जाणवलं की शिवाजी महाराजांच्या इतिहासातला सगळ्यात मोठा गनिमी कावा म्हणजे उंबरखिंड आहे. मग मी म्हटलं की सगळ्यात मोठा गनिमी कावा म्हणजे असं काय आहे ना. जेव्हा त्याचा पूर्ण अभ्यास केला त्यानंतर त्यावेळी जाणवलं की उंबरखिंड हे मुळात प्रकरण खूप साईड ट्रॅक झालं. कारण आपल्याला, म्हणजे मी जेव्हा उंबरखिंड अशी कादंबरी लिहितोय तेव्हा सगळेजण म्हटले की काय आहे हे, म्हणजे बऱ्याच जणांना पावनखिंड माहिती आहे, उंबरखिंड कुणालाच माहित नाहीये. तर मग गंमत अशी झाली आहे त्या उंबरखिंडची की ज्यावेळी शाहिस्ते खान पुण्यात आला होता आणि त्यानंतर शाहिस्ते खानाला कोकण काबीज करायचं होतं, तेव्हा त्याने त्याचा एक सरदार कारतलब खान म्हणून आहे, कारतलब खानाला 30,000ची फौज घेऊन कोकणाकडे पाठवलं. तर जेव्हा कारतलब खान पुण्यावरून कोकणाकडे निघाला होता त्यावेळी लोणावळ्याच्या पुढे कुरवंडा घाटाच्या खाली उंबरखिंड आहे. तर त्या उंबरखिंडमध्ये शिवाजी महाराजांनी स्वतः शिवाजी महाराज उपस्थित होते आणि 1000 मावळे होते. तर त्या 1000 मावळ्यांनी एवढा मोठा गनिमी कावा रचला की 30,000 सैन्य कारतलब खानाचं त्यांना माघार घ्यावी लागली. तिथून ते माघारी आले. पण त्यानंतर घडलं शाहिस्ते खानाची बोटं छाटण्याचं प्रकरण. तर मग गंमत अशी झाली, जर आपण इतिहासाचा क्रम लक्षात घेतला, पहिल्यांदा पन्हाळ्यातल्या वेढ्यात शिवाजीराजे अडकले होते, त्यानंतर शिवाजीराजे तिथून निघाले, मग चाकणचा संग्रामदुर्गचं प्रकरण घडलंय, त्यानंतर उंबरखिंड घडलं आणि त्यानंतर शाहिस्ते खानाची बोटं छाटली. तर इतिहासाने शाहिस्ते खानाच्या बोटं छाटण्याच्या प्रकरणाला एवढं मोठं केलं की उंबरखिंड बाजूलाच झालं. आपल्याला सुद्धा लहानपणापासून शाहिस्ते खानाची फजिती, शाहिस्ते खानाला शास्त हेच आपण वाचत आलेलो आहे, ते तर आहेच महत्वाचं, त्यात वाद नाहीये. पण त्यामुळे काय झालं, ही एक गोष्ट बाजूलाच पडली. तर मला असं अपेक्षित होतं जर इतिहासातला हा सगळ्यात मोठा गनिमी कावा आहे तर तो यायला हवा, तर तो उंबरखिंड या पुस्तकातून आणलेला आहे. उंबरखिंडीसारखा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या विषयावरती किंवा एखाद्या प्रसंगावरती आपण ज्या वेळेला कादंबरी करतो त्यावेळेला आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी असते. तर ऐतिहासिक संदर्भ जमा करा किंवा प्रत्यक्षात भेट द्या, ह्या सगळ्या कादंबरीसाठी तुम्ही किती मेहनत घेतली होती किंवा काय अडचणी आल्या होत्या? नाही, अडचणी तर पहिली गोष्ट मला संदर्भांची आलेली, कारण माझं असंच म्हणणं होतं की
शिवाजी महाराजांविषयी भरभरून लेखन झालेलं आहे आणि ते खूप चांगलं आहे. पण होतं असं ना की एकाच विषयावर कादंबरी येते, त्याच विषयाचा संदर्भ ग्रंथ येतो, नंतर त्याच विषयावर नाटक येतं, नंतर त्याच विषयावर चित्रपट येतो. मी काय लिहिणार हा माझ्या पुढे जेव्हा प्रश्न होता तेव्हा मी क्लिअर होतो की जे जे रिपीट झालंय ते मला नाही लिहायचं, म्हणजे झालेलं आहे ते नाही लिहायचं. तर जे नाही म्हणजे जे आजपर्यंत छापूनच नाही आलं ते जर लिहायचं असेल तर त्याचे संदर्भच नाही येत, मग ते कसं लिहिणार, हा खूप मोठा चॅलेंज होता. म्हणजे उंबरखिंड हेच म्हणजे खूप वाचकांचा मला प्रश्न असा आला की उंबरखिंड काय आहे. म्हणजे ज्यांना उंबरखिंड हा शब्दच कधी ऐकलेला नाहीये तर त्यांच्यासाठी लिहायचं असेल तर ते खूप सविस्तर लिहावं लागेल, त्यांना पचेल असं लिहावं लागेल आणि त्याच्या संदर्भही लागतील. सेम तसंच होतं साधू आणि शंभूबाबत. तर याच्यासाठी साहजिकच आहे की संदर्भ गोळा करणं हेच खूप मोठं आव्हान होतं. जर तुम्ही लेखक नसता तर काय केलं असतं? मी तर सांगितलं की मी लेखकच आता एक 10 वर्षापासूनच चालू केलेलं आहे लेखन. त्याच्या आधी 10 वर्ष माझे पत्रकारितेत गेलेले, कारण मला वाटत होतं लेखन करणं म्हणजे पत्रकार होणं. जर मी पत्रकारही नसतो झालो तर त्यावेळी मला अभिनय खूप आवडायचा. म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी ऍक्टिंग वगैरे करत होतो, पण त्यावेळी मला हे माहित नव्हतं की ऍक्टिंगचं सुद्धा करिअर असतं, असं प्रॉपर नाटकाचं प्रशिक्षण वगैरे घेता येतं हे मला माहित नव्हतं. त्यावेळी मला कळालं होतं की लेखनाचं प्रशिक्षण म्हणजे पत्रकारितेकडे येतं. जर मला ते कळालं नसतं कदाचित तर मग मी तिकडे गेलो असतो, अभिनयाकडे गेलो असतो. म्हणजे आज मी पहिल्यांदा हे सांगतोय खरं, कारण आजपर्यंत मला कधी असा प्रश्न विचारला नव्हता. पण कदाचित म्हणजे 20 वर्षापूर्वी जर माझी दिशा वळाली असती तर मी अभिनयाकडे गेलो असतो. साधू हे पात्र तुम्हाला प्रत्यक्षात भेटलं तर काय वाटेल, काय गप्पा माराल? नाही, मी गप्पा नाही मारणार, मी फक्त चालत राहील त्यांच्यासोबत. कारण साधू कादंबरीचा जो प्रवास आहे ना, म्हणजे खरंच म्हणजे मी अतिशयोक्ती नाही सांगेत, पण जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यावरून निघतात आणि जे जे त्याच्यामध्ये प्रसंग आहेत, मग तो गंगा नदीला आलेला पूर असताना ती नदी ओलांडून जाणं असेल किंवा अगदी मुघलांच्या छावणीत राहणं असेल, जे जे प्रसंग आहेत ना साधू कादंबरीमध्ये ते मी स्वतः अनुभवल्यासारखं असं मला वाटलेलं आहे. मी महाराजांच्या सोबत प्रवास करतोय हे मला प्रत्येक वेळी कादंबरी लिहिताना दिसत होतं. जर मला प्रत्यक्षात तसं करायला भेटलं तर मी म्हणाल की तुम्ही फक्त चालत राहा, मी तुम्हाला पाहिल. कारण मी हे कल्पनेतून पाहिलंय, मला प्रत्यक्षात पाहायला आवडेल त्यांचा प्रवास. आतापर्यंत एवढी पुस्तकं लिहिली, कादंबरी लिहिल्या, खंडोबा लिहिला, अंबाबाई लिहिली, पेटलेला मोरपीस जे ऑडिओ बुक आहे, पुस्तकाच्या माध्यमातून साधू आहे, उंबरखिंड आहे, आत्ताची ट्रेंडिंग जर घेतले तर तुमचा आवडतं पर्सनल असं कोणतं कॅरेक्टर आहे? हा खूप अवघड प्रश्न आहे. म्हणजे एखाद्या आईला तुझं 10 मुलांमधलं कुठलं लेकरू आवडतं असा प्रश्न आहे हा. याचं उत्तर खरंच मला देता येणार नाहीये. आपण किती म्हटलं की आपलं एकाच मुलावर जीव असतो, पण मनामधून सगळ्याच लेकरांवर जीव असतो. त्यामुळे मी म्हणाल की माझं सगळ्या कादंबरीवर तेवढंच प्रेम आहे. त्यामुळे अशी कुठली खूप आवडती आहे अशातलं एक होतं की जसं आपण घरातलं पहिलं लेकरू असेल तर त्याला भरभरून प्रेम मिळतं, तसं माझ्या मनामध्ये म्हणाल तर सूर्याची सावली ही माझी पहिली कादंबरी आहे. कारण ती खूप निरागस भावनेतून फक्त माझ्या तळमळीतून आलेली आहे. त्यामुळं ते जसं किंवा अगदीच आजच्या पिढीला सांगायचं म्हणलं तर पहिलं प्रेम कधी विसरत नाही माणूस, तसं पहिली कादंबरी माझी खूप आवडीची आहे सूर्याची सावली. तिथून पुढचा प्रवास चालू आहे. त्यामुळं प्रत्येक कादंबरीमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर आहेत आणि त्या प्रत्येक कॅरेक्टर मी खूप जीव ओतून लिहिलेले आहेत. म्हणजे अगदी तुम्ही सूर्याची सावली जरी सोडला आणि कोप कादंबरी घेतली तर कोप कादंबरीमधला जो मुलीचा वडील आहे त्या वडिलावर मी इतकं म्हणजे अक्षरशः ते लिहिताना मला भरून यायचं. म्हणजे त्या व्यक्तीची आपल्या मुलीविषयी असलेलं प्रेम किंवा आपली मुलगी आपल्या डोळ्यात देखत मरण पावतीये हे पाहताना त्या बापाला काय म्हणजे फील होत असेल हे मी स्वतः अनुभवायचो आणि लिहिता लिहिता मला भरून यायचं, मला रडू यायचं. तर त्यावेळी मी पूर्णपणे त्याच कॅरेक्टरमध्ये होतो. त्यामुळे त्या क्षणाला मला तेच कॅरेक्टर इतकं आवडलेलं. जेव्हा ती कादंबरी पूर्ण झाली, ती लोकांच्या हातात पडली, ते पुस्तक लोकांचं झालं, मी पुढच्या पुस्तकाकडे वळालो, मी खंडोबा लिहायला घेतलं. तर मग मी पूर्णपणे खंडोबामय झालो होतो. म्हणजे मी ती कादंबरी अक्षरशः खंडोबा लिहिताना मी 2-2:30 वाजता रात्री लिहित बसायचो ना. तर सेम तसंच जसं साधूच्या बाबतीत आहे की मी स्वतः शिवाजी महाराजांसोबत प्रवास करतोय असं जेव्हा मला वाटायचं साधू लिहिताना, अगदी खंडोबा लिहिताना मला तसंच वाटायचं की मी पुढं कादंबरी टाईप करतोय आणि पाठीमागं खंडोबापासून मला सांगतोय की तू असं लिही, हे फील व्हायचं. किंवा अगदी असं व्हायचं की मी स्वतःच 5000 वर्षापूर्वीच्या काळात, कारण मुळात ती गोष्टच टाइम ट्रॅव्हलची आहे. खंडोबा कादंबरी अशी आहे की एक नास्तिक चित्रपटाचा दिग्दर्शक आहे जो नास्तिक आहे, त्याला देवावर विश्वास नाहीये.
अशा वेळी तो महाशिवरात्रीला जेजुरीमध्ये जातो. महाशिवरात्रीला जेजुरीचे 3 दरवाजे उघडतात, जे कधीच उघडत नाही, फक्त एकच दिवस असतो. एक आहे कळसावर एक मंदिर आहे, आपण जे प्रॉपर जेजुरीचं मंदिर पाहतो त्याच्या कळसावर अजून एक मंदिर आहे. अच्छा. आणि जेजुरीचा खंडोबा जिथे आहे त्याच्या शेजारी भुयारी एक मंदिर आहे. म्हणजे ते पाताळाचं म्हणतात, हे पृथ्वीवरचं आणि ते स्वर्गातलं. हे तिन्ही दरवाजे महाशिवरात्रीला उघडले जातात. तर ते हे सगळं या कादंबरीमध्ये आहे. तर तो जो दिग्दर्शक आहे तो वडिलांच्या आग्रहाखातर एक दिवस त्या तिन्ही मंदिरांना दर्शन द्यायला जातो महाशिवरात्रीला. आणि असं काहीतरी घडतं, तो थेट जातो 5000 वर्ष पाठीमागेच. आणि तिथून पण सगळा त्याचा तो जर्नी आहे की तिथं मग ते एक एक कॅरेक्टर उलगडत जातात त्याला, आणि तिथं त्याला खंडोबा भेटतो आणि शेवटी उलगडा होत जातो खंडोबाचा. तर ते मला जाणवत होतं की मी जर त्या दिग्दर्शकाच्या ऐवजी मी तिथे गेलो असतो तर माझ्यासोबतच हे सगळं घडलं असतं. तर तसं कुठल्याही कादंबरीचं तुम्ही म्हणाल की आवडीची अशी म्हणाल तुम्ही असं एक नाव घेऊ शकत नाही, मला सगळ्या तेवढ्याच आवडतात. तर कोप आणि पुढचं सॉंग बद्दल तुम्ही काय सांगाल? हा, कोप मी म्हटलं जशी सूर्याची सावली ही बापाची आणि मुलाची गोष्ट आहे, तशी कोप ही एका बापाची आणि मुलीची गोष्ट आहे. ही कादंबरी अशी आहे, कोप ही कादंबरी 2005 मध्ये मांढरदेवीमध्ये चेंगराचेंगरी झाली होती, प्रचंड मोठी चेंगराचेंगरी झाली होती. आणि तो सरकारी आकडा आहे 250 लोक मेली म्हणून चेंगरून. प्रत्यक्षात मी त्या ठिकाणी होतो, 250 नाही, तो आकडा 500-1000 पर्यंत गेलेला असणार आहे. कारण मी स्वतः म्हणजे माझ्या घरामध्ये खूप देवदेव चालायचा अगदी लहानपणापासून, माझ्या वडिलांच्या अंगात यायचं आणि मी स्वतः ढोल वाजवायला असायचो. म्हणजे वडिलांच्या अंगात येते आणि मी ढोल वाजवतोय. तर जी आपण म्हणतो त्याला काही लोक श्रद्धा म्हणतील, काही लोक अंधश्रद्धा म्हणतील, मी त्याच्या भानगडीत पडत नव्हतो. तर अशी ती गोष्ट होती की त्यामुळे मी ते स्वतः पाहिलेलं होतं. तर मांढरदेवीमध्ये म्हणजे ती सत्य घटनाच आहे की माझ्या मित्राची आई खरं तर त्या चेंगराचेंगरीत गेली होती, पण आपण जी गोष्ट लिहिलेली आहे त्याच्यामध्ये एक व्यक्ती आहे, त्याची मुलगी त्या चेंगराचेंगरीमध्ये मरण पावते, त्याच्या डोळ्यासमोर ती मरण पावतीये आणि देवीच्या मंदिरासमोर मरण पावतीये, ज्याची देवीवर प्रचंड श्रद्धा आहे. तर त्याला वाईट वाटतं की मी तुझी एवढी भक्ती करतोय, दरवेळी मी तुझ्या पाया पडायला घेऊन येतोय बायकोला मुलीला, आणि तुझ्या समोर माझी मुलगी मरतीये. तर तो देवीला आव्हान करतो की इथून पुढे मी तुझी एवढी भक्ती करेल, म्हणजे उलटी म्हणजे तो चिडतो देवीवर, पण तो तिला चॅलेंज काय करतो, इतकी भक्ती करेल ना तुला एक दिवस रडवेल, जसं तू मला रडवलं ना तसं मी तुला रडवणार, मी तुझ्या विरोधात नाही जाणार, मी आतापर्यंत जेवढी करतोय त्याच्या दुप्पट तिप्पट तुझी भक्ती करेल आणि एक दिवस तुला रडवेल. आणि त्या पुस्तकाचा शेवट हा होतो की तो देवीला रडवतोच. अशी ती कोप ही गोष्ट आहे, एका मुलाची एका व्यक्तीची त्याच्या मुलीप्रती असलेलं प्रेम. आणि दुसरं आहे सोंग आणि पुढचं सोंग. तर ह्या कादंबऱ्या खेडेगावातल्या प्रेम कथेवर आहे. तर आता खेडेगाव म्हटलं की त्याच्यामध्ये ते जाती वर्ण वगैरे ह्या सगळ्या व्यवस्था आहेतच, पण ही गोष्ट पुढे जाऊन अशी जाते ना की हे लिंगभेदापर्यंत जाते. म्हणजे तो मुलगा एखाद्या मुलीवर, म्हणजे आपण ते इमॅजिनही करू शकत नाही अशी ती गोष्ट आहे की एखादा मुलगा एखाद्या मुलीवर इतकं प्रेम करतो की तो तिच्यासाठी ठरवतो की मी आयुष्यभर साडी घालेल, अशा लेवलला तो जातो. अशी ती प्रेमकथा आहे एका खेडेगावातली. तर ती सोंग आणि पुढचं सोंग अशा 2 भागांमध्ये आहे. एखाद्या लेखकाला लिहायला जास्त आवडतं का वाचायला जास्त आवडतं? एखाद्या लेखकाला म्हणाल तर ते प्रत्येकानुसार आहे. मला म्हणाल तर मला लिहायला खूप आवडतं, वाचनापेक्षा माझं लेखनाकडे खूप कल आहे. ठीक आहे, म्हणजे मी वाचतो, मला संदर्भ अपेक्षित आहे, माझी गोष्ट पूर्ण होण्यासाठी जे जे कंटेंट हवा आहे मला तेवढं मी वाचन करतो आणि लिखाण करतो. पण एकाच वेळी तुम्ही जर मला 2 ऑप्शन दिले, एक तर वाचत बस किंवा लिहित बस, मी लिहित बसेल. मी वाचनापेक्षा लेखनाकडे जास्त पळतो. लेखनाचा कुठल्या लेखकाचा? नितीन थोरात कुठल्या वेळात लिहितात? म्हणजे सकाळी लवकर उठून लिहितात, रात्री लेट नाईट लिहितात, की दुपारी जेवल्यानंतर लिहितात? नितीन थोरातला लेखनाला वेळच नाहीये. जेव्हा मूड असेल तेव्हा लिहितात. म्हणजे होतं असं, मी सलग महिना लिहितच नाही. आणि एकदा लिहायला बसतो की मी सलग 7-8 दिवस कधीही, म्हणजे मी सकाळ दुपार रात्र पहाटे कधीही लिहित असतो. त्यावेळी मग मी माणसांमध्येच नसतोच, म्हणजे मी पूर्णपणे त्या झोनमध्ये जातो. आणि एकदा लॅपटॉप पासून बाजूला झालो मग मला लॅपटॉपशी जायची भीती वाटते, कारण तो एक ट्रान्स होतो ना की मला माहितीये मी तिथे गेलो की मी वेगळ्या विश्वात जाणार, मला त्या विश्वात जायचं नाहीये. म्हणजे अक्षरशः असं होतं ना की मी लॅपटॉपकडे पाहणं सुद्धा टाळतो. म्हणजे मी फॅमिली सोबत असेल तर मी ह्यांच्यासोबत थांबतो, म्हणजे अगदी यांना कंटाळा येईपर्यंत थांबतो. आणि यांना आपल्याला जाणवतं ना की आता बायको पोरगं थोडा कंटाळा करतायची, तू जा लेखन. मग त्यावेळी मी तिकडे गेलो
मग मी त्या विश्वात जातो. मग त्यावेळी हे वैतागतात की अरे ये आता या विश्वामध्ये. पण मग त्यावेळी माझं पुस्तक लिहूनच होतं, तोपर्यंत मी त्याच झोनमध्ये असतो. मग तिथे खाणं पिणं कसलंच बंधन नाही राहत, फक्त तो म्हणजे त्या विश्वामध्येच. आणि तरच होतं माझ्याकडनं ते. अदरवाईज माझे खूप चांगले चांगले मित्र आहेत, त्यांचं टाइम टेबल आहे की सकाळी ते 5लाच उठतील, आंघोळ वगैरे चहा वगैरे घेऊन 6ला बसतील. मला नाही जमत तसं. म्हणजे मी कधी अचानक 2 वाजता जाग आली की मी लिहायला बसतो. मग तिथून पुढे मग सकाळी 9 वाजता सगळं जग उठलेलं असतं, मी झोपतो. म्हणजे असं लेखनाचा वेळ नाही आहे, मूड आहे. मूडनुसार जेव्हा मूड असेल तेव्हा कधीही. म्हणजे एखादा जर लेखक असेल तर मी आज ठरवून लिहायला बसलोय, असं होतं की मला आता मला वाटतंय की आता माझ्याकडून निघेल काहीतरी. ज्यावेळी माझ्याकडनं काहीतरी निघेल असं मला वाटतंय ना, मी त्याच वेळी ठरवून माझ्याकडनं झालंच नाही आजपर्यंत लेखन. म्हणजे ती खूप आदर्श कन्सेप्ट आहे बरं का खरं तर. आणि त्याच्यानुसार ते म्हणजे तीच आदर्श आहे जगभरातल्या लेखकांची की तुम्ही एक वेळ ठरवला पाहिजे आणि त्यानुसार लिहिलं पाहिजे. पण माझं असं होतं ना की मी ठरवलेल्या वेळेत थोडी स्वप्न पाहणार आहे की आता मी 6 वाजता एक छान स्वप्न पाहणार आहे. नाही ना, मी जेव्हा झोपेल तेव्हा पाहणार आहे ना, किंवा मी त्या झोनमध्ये जाईल तेव्हा पाहणार आहे. तर मग मी तोच फॉलो करतो की मला खूप छान मूड असेल ना लिहायचा, त्यावेळी मी लिहिणार आहे. अदरवाईज मी ठरवून माझ्याकडनं कधीच झालेलं नाही आहे. एखादा असा कुठला विषय होता की जो मला लिहायचा होता पण दुसऱ्याच कोणतरी लेखकाने लिहिला? असं मला नाही सांगता येणार खरं तर बरं का. पण मला लिहिण्यासारखे खूप विषय आहेत. म्हणजे मी खूप असं म्हणतो की देवाने मला 10 हात द्यावेत की खूप. म्हणजे मला महाराजांचे सुद्धा काही खूप असे विषय आहेत ते लिहायचेत. त्याचवेळी आपण महाराष्ट्रातल्या देवदेवतांचे विषय आहेत तेही लिहायचेत. त्याचवेळी सामाजिक विषय आहेत, त्याचवेळी प्रेमकथा आहेत, भयकथा आहेत, विनोदी आहेत. खूप लिहायचंय पण माझ्याकडनं नाही होत ते. त्या एवढ्या पुस्तकांमध्ये तुम्ही स्वतःला कुठल्या पुस्तकात शोधता की मी ह्या पुस्तकातला कॅरेक्टर आहे? मी स्वतःला शोधतो सूर्याची सावलीमध्ये, मी स्वतःला शोधतो कोपमध्ये, मी स्वतःला शोधतो सोंगमध्ये. सोंग, सूर्याची सावली आणि कोप. का शोधतो सांगू का? कारण ती 3 पुस्तकं लिहिताना आहे ना, म्हणजे मी ही 3ही पुस्तकं लिहिताना रडलो होतो. आणि माणूस आहे ना स्वतःला शोधल्यावरच रडतो, दुसऱ्यांना शोधताना किंवा दुसऱ्यांना सांगताना नाही रडत. जेव्हा तो स्वतःचं प्रतिबिंब आरशामध्ये पाहतो आणि त्याला रिअलाइज होतं ना हे सगळं आपल्या बाबतीत घडलेलं आहे, त्यावेळी तो रडतो. आणि या 3ही पुस्तकांच्या बाबतीत मला वाटतं की मी प्रचंड इमोशनल झालो, प्रचंड भावनिक झालो होतो. आत्ताचा जो पिढी आहे, आत्ताची जी पिढी आहे, जनरेशन झेड, जनरेशन अल्फा, आता पुस्तकं वाचणारे जे आहेत, मध्ये एक काळ होता की थोडासा कमी झाला होता, आता परत तो ग्राफ वरती येतोय. तर ह्याच्यामध्ये पुढची जी पिढी आहे, म्हणजे हा जो ग्राफ वरती जो चाललाय तो वरती जाण्यासाठी तुम्ही आत्ताच्या पिढीने पुस्तकांपासून काय घेतलं पाहिजे? म्हणजे एखाद्या स्टोरी टेलवरनं ऐकलं पाहिजे किंवा ऑडिओ बुकवरून ऐकलं पाहिजे की स्वतः पुस्तक घेऊन ते जे डायरेक्ट वाचणं आपण ज्याला म्हणतो? मला वाटतं आत्ताच्या पिढीने ना त्यांना आवडेल असं वाचलं पाहिजे. म्हणजे एखादं पुस्तक खूप आदर्श आहे की त्या पुस्तकातून खूप चांगलं मिळतं म्हणून तुम्ही वाचलं पाहिजे असं तुम्हाला जे आवडतं ना ते तुम्ही वाचलं पाहिजे. कारण काय झालंय, सुरुवातीला जो आपण म्हणतो ना की पिढी जी खूप टेक्नो सेव्ही झाली होती, जी लॅपटॉपकडे, जी मोबाईलकडे वळाली होती, टीव्ही इंटरनेटकडे वळाली होती, त्या पिढीला जर पुन्हा वाचनाकडे वळवायचं असेल ना तर पहिला टप्पा हा आहे की त्यांना आवडेल ते दिलं पाहिजे. एकदा त्यांना वाचनाची आवड झाली की त्यानंतर मग ते जे आपण म्हणतो ना आदर्शाची पुस्तकं आहेत ती त्यांच्या पुढे ठेवता येतील. आत्ताच त्यांच्या पुढे ठेवलं ना ते की त्यांना ते झेपणारच नाहीये. कारण काय झालंय ना, एक तर खूप स्पीड वाढलेला आहे मुलांचे. म्हणजे अगदी आपण क्रिकेटमध्ये 2020 वर आलो, इकडे आपण व्हिडिओवर नपा रील्सवर आलोय. त्यामुळं मुलांचं एका ठिकाणी थांबण्याचा स्पॅन खूप कमी झालेला आहे. अशा वेळी त्यांना खूप इंटरेस्टिंग कंटेंट असेल अशीच पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत. म्हणजे माझा स्वतःचा मुलगा तो मराठी वाचतो पण तो आहे इंग्लिश मिडियमला, तर मी त्याला म्हणाल की तू आधी ते वाच, तुला आवडेल ते. आता होतंय असं ना की त्याने पहिल्यांदा ते हॅरी पॉटर किंवा अजून कुठले पुस्तकं आणले ती वाचायला सुरुवात केली, त्याचा इंटरेस्ट वाढला, आता तो मराठीकडे वळाला. पहिल्या टप्प्यामध्ये इंटरेस्ट वाटणं किंवा त्यांना इंटरेस्ट ज्याच्यामध्ये आहे ते वाचन होणं खूप महत्वाचं आहे. नंतर ते येतील आपोआप. आणि मुळात खूप आलेत. म्हणजे मला या गोष्टीचं खूप छान वाटतं की साधं सोपं छान छान दिलं ना मुलांना वाचायला तर ते भरपूर वाचतात. उगाच असं डोईजड होणार दिलं की ते नाही होत मुलांकडनं वाचन. हे आपण जे आता विषय घेतो की वाचकांना जे पाहिजे ते आपण देतो, याच्यामध्ये आपण एक असं हा प्रश्न मला माहित नाही कितपत बरोबर आहे की
छत्रपती शिवाजी महाराज हा विषय घेऊन बरेच जण येत आहेत, हो तर तोच विषय घेऊनच आलं पाहिजे का, किंवा दुसरे विषय पण आपण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती पण वेगवेगळे पैलू भरपूर आहेत जे अजून उजेडात यायचे, हो. तर हे ट्रेंडिंग विषय घेऊनच गेलं पाहिजे का दुसरे विषय पण आपल्याकडे तेवढे आत्तापर्यंत चालू शकतात? नाही, आता कसं होतं माहितीये का, की विषय जरी एक असला, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की विषय जरी एक असला तरी त्याचं माध्यम वेगवेगळं असतं, त्यासोबत ते सादर करण्याचे प्रत्येकाचं स्किल वेगवेगळं असतं. म्हणजे एखाद्याने शिवाजी महाराज सादर करणं, म्हणजे एखादा अभिनेता आहे त्याने ज्या पद्धतीने सादर केलेलं आहे दुसरा तसाच सादर करेल अशातला भाग नाही. गोष्ट जरी एक असली तरी मग होतं काय ना, की आता छावा चित्रपट आलेला आपल्याला प्रचंड आवडला, तो सादर खूप भारी केलेला आहे, गोष्ट आपल्याला माहिती आहेच, त्याचं प्रेझेंटेशन खूप छान झालेलं आहे. तसं महाराजांच्या आयुष्यात खूप सारे विषय आहेत जे प्रेझेंटेशन जेवढं ताकदीने होईल तेवढे ते इंटरेस्ट वाढेल आणि तेवढे ते लोकांपर्यंत पोहोचेल वेगवेगळ्या माध्यमातून. तर मला वाटतंय की हरकत नाहीये, करायला हवेत खूप विषय. हा, आता तुमची कुवत नसेल, तुमची झेप नसेल, तुमचा अभ्यास नसेल तर थांबलेलं कधीही चांगलं. कारण मी जेव्हा 9-10 पुस्तकं लिहिली त्यानंतर मी शिवाजी महाराजांच्या विषयाला हात लावलेला आहे. कारण मला माहिती माझ्या आधी कुवतच नाहीये, मी महाराजांविषयी लिहूच शकत नाही एक पान, हे मला आधी माहिती होतं. जेव्हा तुमचा सराव होतो, जेव्हा तुम्हाला कळतं, तुमचा स्वतःवर आत्मविश्वास आहे की आता तू लिहू शकतो, त्यावेळी लिहायला हवा. उगाच ट्रेंडिंग आहे म्हणून लिहिण्यात मजा नाही आहे. आता उंबरखिंड लोकांपर्यंत ऑलरेडी खूप साऱ्या प्री बुकिंग झाल्या, मला वाटतं 3000 कॉपीपेक्षा जास्त झाला, खूप मोठा आकडा आहे एखाद्या पुस्तकासाठी. असं जेव्हा यश मिळतं तेव्हा कसं वाटतं, किंवा एखाद्या पुस्तकाला फार सुरुवातीला रिस्पॉन्स नाही मिळाला, तर हे दोन तालमेळ कसं तुम्ही साधता? आता झालं असं ना की सूर्याची सावली ही जी पहिली कादंबरी होती ती आली 2014 मध्ये. 2014 मध्ये आली, 15 मध्ये ती संपली. 15 पासून ती 18 पर्यंत कादंबरीच नव्हती, बरोबर. म्हणजे एक लेखक म्हणून आपलं पहिलं अपत्य आहे ते बाजारातच उपलब्ध नाहीये, तर त्यावेळी ती अस्वस्थता होती. ठीक आहे. आता नंतर 2018 नंतर ती रिप्रिंट करून पुन्हा ते येणं चालू झालं. आता अशापर्यंत आलोय की आपण उंबरखिंड आम्ही कादंबरी लिहिली आणि ती प्री बुकिंग मध्ये 3000 झाली, पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षात ते डिस्पॅच करत होते तेव्हा तो आकडा 3700 पर्यंत गेला होता. तर हे खूप काय म्हणतात त्याला, तुमची जबाबदारी वाढवणारी गोष्ट ठरते की एवढी सारी लोक फक्त तुम्ही पुस्तक लिहिलंय म्हणून पुस्तकं जर मागवत असतील तर तुमची खूप जबाबदारी येते की आता तुम्हाला आणखी चांगलं लिहायला हवं. अर्थात मी याचं दडपण नाही घेत की लोकांना वाटतं आणखी चांगलं लिहायला पाहिजे म्हणून मी लिहायला हवं. मला एवढंच कळतं की लोक आपल्यावर विश्वास ठेवतायत ना, तर आपण सशक्त लिहायला पाहिजे, ते आपोआप चांगलं होईल. ठरवून किंवा जबाबदारीचं दडपण घेऊन लिहिलं ना, मग त्याच्यामध्ये तो जो तुमची नैसर्गिकता आहे ना, कारण मला असं वाटतं की आतापर्यंत जेवढी पुस्तकं आलेली आहेत ती सगळी तुम्ही त्या प्रामाणिकपणे लेखन केलंय. तुम्ही आपली पुस्तकं खूप सेल व्हावीत, आपल्याला काहीतरी खूप पैसे मिळावेत, आपलं खूप नाव व्हावं असं म्हणून लिहिलेली नव्हती. मला वाटत होतं की साधू या पुस्तकामधून तो गॅप भरून निघावा. उंबरखिंड या पुस्तकातून इतिहासातला सगळ्यात मोठा गनिमी कावा आहे तो तेवढ्या डिटेलमध्ये आलेलाच नाहीये, 2-4 पानामध्ये उरकलाय, सगळा फोकस शाहिस्तेखानावर झालेला आहे. तर तो जो गॅप भरून काढायचा होता ना, त्या हेतूने ही सगळी पुस्तकं लिहिलेली आहेत. तर मला वाटतंय की अजून खूप मोठी संधी आहे बाकी लेखकांसाठी सुद्धा, खूप विषय आहेत लिहिण्यासारखे. एखाद्या पुस्तकाची विक्री नाही झाली तर कधी नाराज व्हायला होतं का? मुळात अजून खरं सांगू का की एखाद्या पुस्तकाची विक्री, जसं आम्ही 1 वर्षापासून रायटर पब्लिकेशन चालू केलंय ना, असा आमच्या पुढे हा प्रश्नच नाही आलेला की ह्याची विक्री होत नाहीये. 10 पुस्तकं आहेत आणि 10ची 10 खूप चांगल्या पद्धतीने सेल होत आहेत. आता ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत की 10 पुस्तकांचे जॉनर वेगळे आहेत, प्रत्येक जॉनर आवडणारा वाचक वर्ग वेगळा आहे. ज्यांना शिवाजी महाराज आवडतायत त्यांच्यासाठी ही 3 पुस्तकं आहेत, ज्यांना पौराणिक आवडतायत त्यांच्यासाठी खंडोबा अंबालक्ष्मी, ज्यांना इमोशनल आवडतायत त्यांच्यासाठी कोप सूर्याची सावली आहे, ज्यांना सामाजिक आवडतायत त्यांच्यासाठी सोंग पुढचं सोंग आहे. त्यामुळं सगळी पुस्तकं खपतायत. त्यामुळं कुठलं पुस्तक खपत नाही असं आमच्याकडे अजून तरी अडचण आलेली नाहीये. पुढचा एक प्रश्न वादग्रस्त आहे, मला वाटतं की तुमची पहिली पुस्तकं जे आहेत ते ऑडिओ बुक ह्याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये होते. तर ऑडिओ बुक आपल्या ह्या रेग्युलर पुस्तकं जी छापील पुस्तकं त्यांच्यासाठी मारक आहे का तुम्हाला काय वाटतं? नाही. काय होतं ना की जसं आपण म्हणतो की माध्यम वेगवेगळं आहे. म्हणजे रेडिओ आला म्हणून टीव्ही आला म्हणून वाचणारी लोक गायब झाले असं नाही, किंवा रेडिओ आला म्हणून टीव्ही पाहणारी लोक गायब झाल्या. प्रत्येक माध्यम आणि त्याची उपयोगिता ही वेगवेगळी राहते. म्हणजे
ऑडिओ बुक मी गाडी चालवताना जसं रेडिओ ऐकल त्याच्याऐवजी मी ऑडिओ बुक ऐकल. गाडीमध्ये मी पुस्तक नाही वाचू शकत गाडी चालवताना, बुक चालू राहू शकतं. किंवा आता घरामध्ये हाऊसवाईफ आहे, तिला घरातली कामं करायची आहेत पण तिला पुस्तक वाचायची आवड आहे पण तिला तो वेळ नाहीये, ती ऑडिओ बुकवर पुस्तक चालू ठेवते आणि ती घरातली कामं करत राहते. म्हणजे त्या माध्यमाचे बलस्थानं प्रत्येकाची वेगवेगळी आहेत. हे मान्य आहे मला की प्रिंट बुक ह्याच्यामधून जी एकाग्रता येते ना ते बाकीच्या माध्यमातून नाही येत. बाकीच्या माध्यमातून तुम्हाला सगळं आयतं दिलेलं असतं. म्हणजे आपण एखादा पिक्चर पाहतो तर त्यांनीच आपल्याला व्हिज्युअल दिलेत, त्यांनीच आपल्याला ते ऍक्शन दिलेत, त्यांनीच डायलॉग दिलेत, त्यांनीच म्युझिक दिलंय. पुस्तकामधून सगळ्याला आपल्याला इमॅजिन करायचंय. त्यामुळे इथं तुमची काय म्हणतात कल्पनाशक्ती खूप वाढते आणि तुम्हाला त्या म्हणजे तुमच्या स्वतःच्या बौद्धिक विकासासाठी पुस्तकं कधीही फायद्याची आहेत. याचे थोडंसं पर्सेंटेज कमी येतात पण त्याच्यामुळे मारक वगैरे काहीच नाहीये, त्याचा ऑडियन्सच वेगळा आहे. म्हणजे मी तर सांगेल की सूर्याची सावली पहिलं प्रिंट होतं, आता ते ऑडिओ पण आहे. साधू आपण प्रिंट काढलं, आता ते ऑडिओ सुद्धा आहे. म्हणजे ऑडिओ ऐकणाऱ्या लोकांना सुद्धा साधू उपलब्ध आहे, प्रिंट वाचणाऱ्या लोकांना सुद्धा साधू उपलब्ध आहे. एखादा चित्रपटाचा डिरेक्टर असतो तर जेव्हा त्याचं पिक्चर बनवायला गेलं तर त्याच्या डोक्यात एक चित्र असतं की मला अशा अशा पद्धतीचं करायचं. जेव्हा एखादा लेखक असतो तर त्याच्यासमोर संदर्भ ग्रंथ पण आहेत आणि आपल्याला कल्पनाचित्र पण रंगवायचं आहे. तर हे कल्पनाचित्र तुम्ही कसं रंगवता? कल्पनाचित्र रंगवताना माझ्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते की आपण एखाद्या छोट्या मुलाला जेव्हा गोष्ट सांगतो आणि त्याच्या डोळ्यासमोर अख्खं पिक्चर येतात, तसं इतकं साधं सोपं जर वर्णन करता आलं ना मग ते कुठल्याही पात्राचं असो, म्हणजे अगदी खंडोबाचा असो, शिवाजी महाराजांच्या साधूच्या वेशातला असो, 9 वर्षाचे शंभूराजे आहेत जे आग्र्यावरून येणारे आहेत त्यांचं असो, किंवा कोल्हापूरची अंबाबाई, लक्ष्मी या छोट्या असतील त्यांचं वर्णन असो, ते इतकं साधं सोप्या शब्दात केलं ना ते लोकांना सहज समजतं. खूप अलंकारिक जड शब्दात केलं ना की वाचणाऱ्याला जर ते नाही समजलं तर त्याच्या डोळ्यासमोर ते पिक्चरच येत नाही. तर मी कुठलंही वर्णन मग ते त्या प्रसंगाचं असो किंवा त्या पात्राचं असो, मी हेच ठरवतो की डिटेलिंगमध्ये, म्हणजे अगदी महाराज आहेत तर महाराजांचे केस कसे असतील, महाराजांनी कुठला पेहराव घातला असेल, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे असतील, ते भाव त्या प्रसंगानुरूप कसे असतील. म्हणजे अगदी एखादा प्रसंग अगदी सांगायचं झालं की शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून निघालेत आणि ते वाराणसीपर्यंत येत आहेत आणि तोपर्यंत त्यांना शंभूराजांची काहीच खबर कळत नाही. म्हणजे एका ठिकाणी त्यांना खबर मिळणार होती की गुप्तहेराकडनं, पण तिथं तो गुप्तहेर आलाच नाही. पुढच्या गावामध्ये पोहोचतात तिथेही तो गुप्तहेर आला नाही. तर महाराज दुःखी झालेत आणि त्यांना शंभूराजांची आठवण येते. मग प्रसंग रात्रीचा आहे, महाराज एकटेच बसलेले आहेत, थंड हवा चाललेली आहे आणि त्या शांततेमध्ये महाराजांना जेव्हा कोणीतरी शंभूराजांविषयी विचारतंय तेव्हा महाराज कसे बोलतील, त्यांचा आवाजामध्ये तो कसा गहिवरला जाईल, तो आवाजाचा सूर कसा झालेला असेल, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे असतील, हे साध्या साध्या सोप्या सोप्या शब्दात लिहिलं की वाचणाऱ्याला सगळं डोळ्यासमोर येतं. तुम्ही कुठलेही प्रसंग रंगवताना किंवा ते इमॅजिनेशन सांगताना खूप साध्या शब्दांचा वापर करतो. तुम्ही आता म्हटलात की पात्र काल्पनिक चित्र तयार करता आणि शंभू महाराजांचा आणि बुऱ्हाणपुराचा काहीतरी एक प्रसंग आहे त्या पुस्तकामध्ये, तो फार इंटरेस्टिंग आहे, त्याच्याबद्दल थोडं. शंभूराजे जेव्हा मथुरेवरनं राजगडाकडे येत आहेत तर त्याच्यामध्ये मी जो त्यांचा मार्ग घेतलेला आहे तो बुऱ्हाणपुराचा घेतलेला आहे. तर जेव्हा शंभूराजे आणि त्यांच्यासोबतचे असलेले मावळे मजुरांच्या वेशामध्ये आहेत आणि ते बुऱ्हाणपूरमध्ये येतात, तर बुऱ्हाणपूरमध्ये येतात आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे, जेवायला मिळालेलं नव्हतं. तर ते बुऱ्हाणपूरमध्ये आल्यानंतर तिथे एक व्यापारी आहे, तर तो व्यापारी म्हणतो तुम्ही काम करणार असाल तर तुम्हाला जेवायला देतो. तर यांच्याकडे नेमकं झालेलं असं आहे की अगोदरच्या एका प्रसंगामध्ये यांच्याकडे जे हे होतं काय हिरे मोती असतील ते त्यांनी आधी एखाद्या प्रसंगामध्ये ते खर्च झाले होते आणि पुढचं नंतर मिळणार होते पुढच्या गुप्तहेराकडनं. तर आता त्यांच्याकडे काहीच नव्हतं. तर अशा वेळी त्यांना जर जेवण हवंय तर काहीतरी काम करावं लागणार होतं. तर महाराजांचे म्हणजे शंभूराजांचे जे मावळे आहेत ते तयार होतात काम करायला की आम्ही काम करतो, आम्हाला जेवायला द्या. तर शंभूराजे स्वतः काम करायला लागतात. तर मावळे म्हणतात तुम्ही नका करू. तर शंभूराजे म्हणतात की मी इथं राजकुमार नाहीये, आपण सगळे सारखे आहोत, मीही काम करणार आहे. तर तिथं शंभूराजे पण ते झाडलोट वगैरे करतात, बाकीचे मावळेही झाडलोट वगैरे करतात. मग तो जो व्यापारी आहे तो शंभूराजांना सगळ्यांना जेवण वगैरे करायला देतो. तर प्रसंग असा घडतो की
सगळ्यांचं जेवण वगैरे झालं की त्यानंतर तिथं थोडासा एक वादाचा प्रसंग घडलेला आहे त्या मावळ्यांचा आणि व्यापाऱ्याचा. तर थोडेसे शंभूराजे डिस्टर्ब झालेले आहेत त्या सीनला. तर ते अस्वस्थ आहेत. तर तो व्यापारी शेवटी त्यांना म्हणतो की आता तुम्ही निघाला तरी चालेल सगळ्यांना. तर शंभूराजे त्या व्यापाऱ्याला म्हणतात की तुमच्या मनासारखी साफसफाई तर झालेली आहे ना. तो म्हणतो हा झालेली आहे. तर शंभूराजे त्याला म्हणतात ठीक आहे, पुढच्या वेळी येईल ना अख्खं बुधानपूर साफ करून जाईल. तर ते व्यापाऱ्याला हे कळतच नाही. तर आता गंमत अशी आहे ना, पुढच्या वेळी येईल तेव्हा अख्खं बुधानपूर साफ करून जाईल हे वाचकांना कळतं. कारण अगदी छावा पिक्चरची सुरुवातच आहे की बुधानपूर शंभूराजे साफ करून जातात. तर हा भविष्यातला आहे की जेव्हा शंभूराजांनी बुधानपूर अख्खं हे केलं होतं, तर तो प्रसंगाचा आपण तिथं तो प्रसंग तिथे मांडलेला आहे बुधानपूरचा. असा हा प्रसंग आपण जेव्हा तिथं मांडतो थोडं काल्पनिकचं जोड त्याला आपण देतो. अशा कुठली तुमची कादंबरी त्याला तुम्ही वास्तवाशी जोडलाय म्हणजे? हा, तर माझी टोटल जी 10 पुस्तकं आहेत त्या 10 पुस्तकातलं खुशबू हा कथासंग्रह आहे आणि तो अख्खाचे अख्खा खराखुरा आहे. अच्छा. म्हणजे त्याच्यामध्ये आपण खुशबू आणि इतर टोचणाऱ्या गोष्टी अशी नावं दिलेली आहेत. तर त्यातल्या पहिली खुशबूच्या एक 9 गोष्टी आहेत आणि पुढच्या एक 7-8 किंवा 10 गोष्टी असतील त्या माझ्या बालपणीच्या गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या खऱ्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे मला असं वाटतं ना की प्रत्येक लेखकाने आता ज्याचा त्याचा थॉट असेल एक पुस्तक तरी असं असावं की ज्याच्यामध्ये अजिबात कल्पनारंजन नसावं, जे काय असेल ते खरं असावं. तर ते माझं खुशबू पुस्तकामध्ये आहे. तर खुशबू त्याला नाव का दिलं, तर मी जेव्हा पेटलेलं मोरपीस ही कादंबरी लिहित होतो आणि मला वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलीकडचे काही संदर्भ हवे होते. तर माझ्या मित्राची एक मैत्रीण होती जी बुधवार पेठेमध्ये प्रॉपर वेश्या व्यवसाय करणारी होती. तर मित्राकडनं मी तिचा रेफरन्स घेतला आणि मी बुधवार पेठेमध्ये गेलो. तर त्या खुशबूला जेव्हा मी भेटलो तेव्हा मी उपसंपादक पत्रकार होतो, सकाळ पेपरमध्ये उपसंपादक होतो. तर तिलाही वाटलं पत्रकार आहे, पण मी तिला म्हणलं पत्रकार नाही, मी लेखक म्हणून आलेलो आहे तुझ्याकडे. आणि त्यानंतर त्या खुशबूने व्यवस्थेवर म्हणजे तिच्या समाजावर, म्हणजे आपण जेव्हा एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलीकडच्या दृष्टीने समाजाकडे पाहतो ना तेव्हा तो भयानक राहतो की ती ज्या पद्धतीने समाज व्यवस्थेवर आसूड मारत होते ना, म्हणजे माझी बोलती बंद होत होती तिच्या पुढं, इतकं भारी बोलत होती ती. तर ते आहेत अशा गोष्टी. म्हणजे मी तिला एक 6-7 वेळा भेटलेलो असेल, तर त्या 6-7 वेळा भेटल्यानंतर तिच्याकडनं जो माझ्या डोक्यात असा लख्ख उजेड पडलेला आहे तर तो आहे तसं मी त्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. मग तिला ते बुधवार पेठेमध्ये भेटणं असो किंवा तिच्याशी फोनवर बोलणं असो, तर त्यातलं मी 1-2 उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. एक उदाहरण होतं की ती मला रायटर म्हणायची. तर ते उदाहरण खूप छान आहे. म्हणजे आजही मला ते उदाहरण आठवलं तर, म्हणजे कोविडचाच प्रसंग होता आणि मी माझ्या घरी होतो. साधारणतः कुठली वेळ होती आठवत नाही, सकाळ दुपार संध्याकाळ काहीतरी असेल. तर तिचा मला फोन आला आणि ती म्हणली तू फ्री आहे का? म्हटलं हा बोल की, काय झालं? ती म्हटली बुधवार पेठेमध्ये तिची एक मैत्रीण होती आणि त्या मैत्रीण ती पण वेश्याच होती आणि तिचा मुलगा होता. तो मुलगा तापाने आजारी पडलेला होता, छोटा होता 3-4 वर्षाचा वगैरे. आणि तो त्याला बोलायचं होतं पप्पाशी. आणि तो पप्पा म्हणजे तिथल्या असाच सोडून गेलेला होता, कोणी असेल तो. तर ती आई, त्या मुलाची आई खूप डिस्टर्ब होती की तो ऐकतच नाही, एक तर तापाने फनफनलाय आणि त्याला पप्पाशी बोलायचे. तर ह्या खुशबूने मला फोन केला. ती म्हणली सुन ना रायटर, एक काम था तेरे पास. म्हटलं बोल ना. म्हणली तू त्याची मैत्रीण, आता मला नाव नाही आठवत, ते पुस्तकामध्ये आहे. म्हणली ह्या मुलीचा मुलगा खूप आजारी आहे, त्याच्याशी बोल फक्त पप्पा म्हणून. म्हटलं अगो काय बोलतीये तू? अरे बोल ना. म्हणलं काय फरक पडणार आहे तुला, ते बाळ आजारी आहे. मला तिची भावना खूप छान वाटली की अरे तिला काही देणं नाहीये, काय असं काही संबंध नाही ना. हा म्हटलं ते. आणि मग मी त्याच्याशी बोललो ना, पापा किधर हो आप, कब आओगे, असं तसं, मी येतो भेटायला लवकरच येतो, मी इकडे आलो, असं तसं झालं. आणि तो फोन ठेवला. तो प्रसंग झाल्यानंतर मला इतकं असं काहीतरी आपण जागा वेगळं केलंय की काय. तसं पाहायला गेलं तर ही खूप साधी सोपी गोष्ट आहे, पण एका वेश्येच्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलीच्या मुलाचा बाप म्हणून तुम्ही बोलणं हे खूप चॅलेंजिंग होतं. पण ते मला त्या खुशबूमुळे साध्य झालं आणि ती सुद्धा भारावून गेली होती. नंतर तिने मला माझे नाही का थँक्यू, तुने बहुत अच्छा काम किया वगैरे असं तसं तिने फोन ठेवून दिला. पण नंतर मला स्वतःला कौतुक वाटण्याच्या आयुष्यात खूप कमी क्षण असतात. तर या ठिकाणी एक मला खूप स्वतःच कौतुक वाटलं होतं की आपण खूप छान काम करून गेलो. हा एक प्रसंग. आणि दुसरा प्रसंग असा होता की ती आणि तिच्या मैत्रिणी तिकडे दिवे घाटाच्या इकडे कुठल्या तरी लॉजवर गेलेल्या होत्या आणि त्या तिथून परत बुधवार पेठेकडे येत होत्या. तर त्या हडपसरच्या इथे थांबलेल्या होत्या उड्डाणपुलाखाली. आणि तिला माहिती होतं मी हडपसरकडे कुठेतरी राहतो म्हणून.
तर तिचा फोन आला की आम्ही हडपसर आहे, तू येऊ शकतो का? म्हटलं येतो. आणि मी आणि माझी बायको आम्ही 2 जण तिथे गेलो. आता गंमत अशी होती ना की वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 मुली एका ब्रिज खाली थांबलेल्या आहेत आणि एक फॅमिली येते, नवरा बायको येत आहेत आणि त्यांच्याकडे थांबतायत, बघतायत, त्यांच्यासोबत बोलतायत. त्यानंतर जो समाजाचा दृष्टिकोन फिरतो ना, प्रत्येकाच्या नजरा इतक्या वेगळ्या होऊन जातात ना, हे दोघं कोण आहेत, ह्यांच्याशी का बोलत असतील, असे प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसत होते. तो विषय वेगळा. तिथं झालं असं की माझ्या बायकोची त्या 3-4 मुलींची छान ओळख झाली आणि बायको त्यांना म्हणाली की चला घरी चहा प्यायला. तर त्या म्हटल्या की नाही घरी नको, आम्ही आता जातो. तर ते झालं डिस्कशन आणि त्या गेल्या. त्या गेल्यानंतर तिचा मला जेव्हा संध्याकाळी फोन आला ना, तर ती मला म्हणाली सुन रायटर, घर सच में वैसा ही होता है जैसे फिल्मों में दिखाया जाता है. म्हटलं म्हणजे काय म्हणते? म्हटले अरे आम्ही टीव्हीत पाहतो ना की एक हॉल असतो, एक किचन असतं, एक बेडरूम असतं, गॅलरी असते, खरंच अशी घरं असतं? म्हटलं तू कधी पाहिलंच नाही का? म्हटली नाही मी कधी पाहिलंच नाही. मला इतका धक्का बसला की आजच्या काळामध्ये सुद्धा काही लोक अशी आहेत की ज्यांना घर कसं असतं हेच माहित नाहीये. तर तो माझ्यासाठी खूप भयानक धक्का होता. तर अशा गोष्टी त्या पुस्तकामध्ये आहेत, तर त्या खुशबूच्या. आणि हे पुस्तक मी इतकं जेन्युइन ठेवलेलं आहे ना, मी ते अपग्रेड करत ठेवलेलं. म्हणजे जेव्हा मी ते पुस्तक छापलं आणि मला खूप कौतुक वाटलं होतं की आपण पुस्तक लिहिलं. तिचा फोनच नव्हता कधी आला, 2-3 वर्षाच्या गॅपने तिचा फोन आला. मी तिला सांगितलं ना की अगं असं मी पुस्तक लिहिलंय म्हणून. तर तिने मला झापलं की म्हटली तू पण बाकीच्यांसारखाच निघाला रे, धंदेवाला रायटर म्हणून मी त्याच्या हेडिंग दिले त्या ह्याला. ती म्हणली बाकीच्यांसारखाच तू पण निघाला. म्हटलं काय झालं? म्हणले अरे तू पुस्तक लिहिलं खुशबू माझं, आता काय होईल ना, आता तुझं पुस्तक वाचून लोकांच्या नजरा बदलतील, लोक वेश्यांकडे चांगल्या नजरेने पाहतील आणि लोकांनी जर वेश्यांकडे चांगल्या नजरेने पाहिलं ना, आम्ही उपाशी मरू. जोपर्यंत लोक आमच्याकडे वाईटच नजरेने पाहतात ना, तेव्हाच आमचं पोट भरतं. जमत असेल तर पुस्तक बंद करून टाक. सिरियसली मी पुस्तक बंद केलं त्यावेळी. त्यानंतर मी छापलं नव्हतं. त्यानंतर तिचा फोन आला होता जेव्हा तो गंगूबाई काठियावाडी पिक्चर आला होता, तो तिने कुठतरी पाहिला होता. आणि तिथून मग तिने मला फोन केला की तू पुस्तक छापलंय ना? अगं म्हटलं नाही बंद केलंय. अरे म्हटली काढ ना ते पुस्तक, उद्या कदाचित हे पुस्तक पाहिलं आणि काय एखाद्या दिग्दर्शकाला आवडलं तर त्यावेळी माझ्यावर पिक्चर निघेल ना, परत काढू. त्यानंतर मी ते परत पुस्तक काढलं. आता मी तेव्हापासून म्हणजे जवळजवळ आता त्या गोष्टीला 3-4 वर्ष झाले असतील वाट पाहतोय तिच्या फोनची. अजून फोन आलेला नाहीये, कारण लास्ट टाइम जेव्हा फोन आला तेव्हा ती पश्चिम बंगालला शिफ्ट झाली होती. पश्चिम बंगालच्या निवडणुका होत्या, तर त्यावेळी अख्ख्या देशभरातल्या वेश्या पश्चिम बंगालमध्ये आलेल्या होता. हा एक वेगळाच ट्रॅक आहे, तो सोडा. तर तिथून फोन आला होता. तेव्हापासून मी आजपर्यंत वाट पाहतोय की मला पुढची गोष्ट लिहायची आहे. पण मी त्या गोष्टीबाबत खूप प्रामाणिक राहिलेलो आहे की मला इथं अनावश्यक काहीच लिहायचं नाही, काल्पनिक काहीच लिहायचं नाही. जेव्हा कधी फोन होईल ती जिवंत आहे का मेली आहे हेही मला माहित नाहीये. त्यामुळे ते पुस्तक आहे तसंच ठेवलेलं आहे. जेव्हा फोन होईल तेव्हा त्या गोष्टी अपडेट होतील. तर हे एकमेव पुस्तक माझं असं आहे की ज्याच्यामध्ये अजिबात कल्पना रंजन नाहीये. सूर्याची सावली जे तुम्ही लिहिलं त्याला राज्य शासनाचा पुरस्कार आहे. पुरस्कार मिळते तेव्हा आपली जी ही असते लिहिण्याची प्रेरणा असते ती अशी वरती हाय लेवलला पोहोचते का, म्हणजे कळसुबाईचं शिखर किंवा बरेच. आता 2-3 गोष्टी होतात बरं का. म्हणजे काय होतं ना की तुम्ही तो पुरस्कार मिळतो त्यावेळी तुम्ही कुठल्या सिच्युएशन मध्ये आहात त्यानुसार त्या पुरस्काराचा आनंद घेता येतो. आता जेव्हा तो 2015 मध्ये मला पुरस्कार मिळाला होता ना, तर मला आहे ना म्हणजे अगदी खरं खरं सांगायचं म्हणलं ना, तर त्यावेळी मला पगार माझा काहीतरी 13-14 हजार होता आणि पुरस्कार 50 हजाराचा होता. तर मला राज्य शासनाचा पुरस्कार याचं कौतुक नव्हतं, 50,000 याचं मला कौतुक वाटलं होतं. ती सिच्युएशन होती तशी. त्यावेळी माझ्याकडे भरपूर पैसे असते ना, तर मला त्या पुरस्काराचा अभिमान वाटला असता. 50,000 जाऊ दे, पुरस्कार मोठा आहे. आता हे अपडेट होणं आहे. तर ते होतं की जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळतो एखाद्या मोठ्या स्टेजवर, राज्यस्तरीय काय म्हणतात त्याला पुरस्कार सोहळ्यामध्ये तुमचं कौतुक होतं, आपल्याला फील व्हायला लागतं की आपण आता साहित्यिकांच्या ज्या रांगेत जाऊन बसलो आहोत आणि आपण अजून चांगलं लिहायला पाहिजे. पण जसं मग अशी मी म्हटलं की चांगलं लिहायला पाहिजे ह्याचं दडपण आलं की नाही होत. त्याच्याऐवजी तुला जसं योग्य वाटतंय, तू तुझ्या लेखनाशी प्रामाणिक आहे असं लिहित गेलं ना, तर तुमच्याकडनं छान लेखन होतं. तर त्याचं मला सुरुवातीला दडपण आलं होतं आणि मी लिहायला घेत होतो, आता ना लय भारी लिहायचं, याच्यापेक्षा भारी लिहायचं असं ठरवून मी ना एक साधारणतः 20-25 पानं लिहिली असतील. पण ती इतकी घाणेरडी पानं होती ना, इतकी वाईट लिहिली होती ना, का तर
मी स्वतःला साहित्यिक वगैरे साहित्यिक, असं भारी आहे, मी आता पुरस्कार मिळालाय का, साधा राहिलोय का, असा एक स्वतःलाच अहंकार होऊन जेव्हा लिहिलं जातं ना ते खूप घाणेरडं होतं. आणि तसं झालं होतं माझ्याकडनं. मी ते सगळं बाजूला फेकलं. नशिबाने त्यावेळी माझा एक मित्र सुकीर्त गुमास्ते म्हणून तो स्टोरी टेलला जॉईन झाला होता. त्याने मला पद्धतशीर जागे बांधलं. मग मी स्टोरी टेल सोबत लिखाण चालू केलं ना, तर तो खूप जेन्युअनली मला मार्गदर्शन करत होता सगळ्या गोष्टींचं. त्यामुळे माझं लेखन खूप नॅचरलवर आलं. कदाचित आपण म्हणतो ना एखादा तुम्हाला मार्गदर्शक असावा लागतो, त्यावेळी कदाचित सुकीर्त नसता भेटला मला तर कदाचित मी लेखनामध्ये भरकटलो असतो असं गर्व वगैरे होऊन, किंवा कदाचित मी पुढे लिहिलंच नसतं. तर त्यावेळी तो भेटला, त्यामुळे त्याने माझी गाडी योग्य ट्रॅकवर आणली. आपण चांगलं चांगलं लिखाण सगळ्यांकडे अपेक्षित करतो. आत्ताचं जे युग आहे AI किंवा ChatGPT कडून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला रेडीमेड मिळतात. हे आपल्याला चॅलेंज करतात का एखाद्या चांगल्या लेखकाला? चांगल्या लेखकाला आता ChatGPT वर काय होतं ना, तुम्हाला एक ग्राफ मिळतो. म्हणजे तुम्हाला जर सस्पेन्स स्टोरी लिहायची असेल आणि तुम्ही जे विचारलं सस्पेन्स स्टोरीमध्ये कसं लिहावं, तर ते तुम्हाला ग्राफ सांगतं की तुम्ही अपडाऊन कसं करा, की कॅरेक्टर किती असतील तुमचे, मग त्याच्यामध्ये तुम्ही कसं इन्व्हॉल्व्ह करा, हे करा ते करा. पण जे इमॅजिनेशन आहे ना, की त्या गोष्टीमध्ये तुम्हाला जी रंजकता भरायची आहे ना, हे याला ChatGPT शेवटी काय येतं ना, एक तंत्रज्ञान येतं. आणि त्या तंत्रज्ञानाला जे माहिती आहे ना, की एखाद्या गोष्टीची चौकट कशी असावी, ती चौकट तुम्हाला सांगतं. त्याचा फायदा होतो तुम्हाला त्या चौकटीसाठी. पण त्या चौकटीमध्ये जे तुम्हाला अप अँड डाऊन करायचे किंवा जे डायलॉग्स संवाद घडवायचे आहेत, जे प्रसंग, ते तुम्हालाच घडवावे लागणार. त्यामुळं गोष्टीसाठी मला नाही वाटत ChatGPTचं आव्हान आहे. पण ह्याच्यासाठी जो बॉक्स आहे त्याचा उलट मिळून फायदा आहे ChatGPTचा. इतके सारे विषय आहेत छत्रपती शिवाजी, उंबरखिंडच का निवडला? 2-3 गोष्टी होत्या. एक तर महाराज म्हटलं की गनिमी कावा, हे इतकं ती जोडगोळी आहे. म्हणजे खरं तर महाराजांनी सगळेच युद्ध गनिमी कावाने केलेले नाहीयेत, पण गनिमी कावा हा आपण लहानपणापासून शब्द ऐकत आलो, तो महाराजांशीच रिलेटेड ऐकत आलेलो. तर त्यामुळे होतं असं ना, की महाराजांच्या सगळ्या युद्ध आपण गनिमी कावात जोडले जातात. तर मला ते तर नाहीच समजा, कारण बरेचसे महाराजांनी मैदानी युद्ध केलेली आहेत. पण मला असं वाटत होतं की गनिमी कावा पण असा एखादा गनिमी कावा असेल जो सगळ्यात मोठा असेल. आपल्याला असं वाटतं ना की शाहिस्ते खानाची बोटं छाटली हा गनिमी कावा होता, असे आपण प्रत्येक युद्ध गनिमी कावातच मोजतो. पण जेव्हा माहिती घेतली मी की सगळ्यात मोठा गनिमी कावा उंबरखिंड आहे, मग मलाही असं वाटलं की काय एवढा का मोठा असेल हा उंबरखिंड गनिमी कावा. तर ते जेव्हा मी पाहिलं की आपल्याला काय मग जसं आपण म्हटलं की पावनखिंड आहे, तसं उंबरखिंडचं मला सगळ्यात जास्त कौतुक हे वाटलं की एक तर तो सह्याद्रीची ती अशी वाट आहे की आत्ताच्या घडीला सुद्धा आपल्याला तिथे भीती वाटते. 350 वर्षापूर्वी तिथं ते युद्ध करणं म्हणजे एकावेळी एकच माणूस खाली जातोय, अशा वेळी तो काळातला खान 30,000चं सैन्य घेऊन गेलेला, एवढे घोडे घेऊन गेला आणि 1,000 मावळे होते आणि तेही वरती होते. त्यांनी किती फोडला असेल त्यांना की त्याला माघार घ्यावी लागली. तर मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं. त्यानंतर दुसरी गोष्ट मला इंटरेस्टिंग काय वाटली ना, की त्या उंबरखिंडीचं वर्णन जेव्हा मी वाचलं ना, तेव्हा मला महाराज स्वतः युद्धावेशातच होते. पूर्णपणे त्यांनी आयुध सोबत ठेवली होती आणि तिथे धनुष्यबाण होता. म्हणजे मला असं विशेष वाटलं की महाराजांनी धनुष्यबाण कधी घेतलेलं होतं खांद्यावर. तर हे एकमेव युद्ध होतं की जिथे महाराजांच्या खांद्यावर धनुष्यबाण होता. आणि दुसरं म्हणजे थेट राज्याभिषेकावेळी जेव्हा शिवाजी महाराजांनी खांद्यावर धनुष्यबाण घेतलं होतं. मला याचे खूप कौतुक वाटलं की महाराजांनी 2च वेळा खांद्यावर धनुष्यबाण घेतलेला आहे असा प्रॉपर उल्लेख आहे संदर्भांमध्ये. घेतला असेल इतर वेळी माहित नाही, पण संदर्भ 2च आहेत. हे एक मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. त्यामुळे आपण जे उंबरखिंडीचं मुखपृष्ठ आहे त्याच्यामध्ये सुद्धा धनुष्यबाणच घेतलेलं मला ते खूप छान वाटलं. कायम आपण महाराजांना तलवारी सोबतच दाखवलेलं आहे. आपण ज्या वेळेला खूप सारे पुस्तकं लिहितो, खूप सारे पात्र आहेत, तुम्हाला जर ह्या कुठल्या तरी एखाद्या पात्राला भेटायचं झालं, मग अशी जसं आपण एक सिंगल पात्र घेतो फक्त साधूला, तर या सगळ्या ह्याच्यामधला जर एखाद्या पात्राला कुठला भेटायचं झालं तर तुम्ही कोणाला भेटा? एकच. मला तर खरं माहितीये का, म्हणजे मी सकाळीच आज इमॅजिन करत होतो की मला जर कुणाला भेटता आलं तर कुणाला भेटायला आवडेल. किंवा असं जर घडलं की समजा एखादं ठिकाण आहे, एखादं नदी आहे, नदीच्या शेजारी एखादं छानपैकी झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली मी गप्पा मारत बसलो आणि त्यावेळी मला जर असं वरदान मिळालं की आता तुझ्या पुस्तकातले 3 कॅरेक्टर बोलवतो की ज्यांच्याशी तू गप्पा मारू शकते, मी त्यावेळी साधू
म्हणजे शिवाजी महाराज त्याच वेशात ज्यामध्ये ते आग्रा ते राजगड प्रवास केलाय. साधू, त्यानंतर मी खरंच बोलवेल खंडोबाला, आणि त्यानंतर अंबाबाई. म्हणजे मला ह्या तिघांसोबत छानपैकी गप्पा मारायला खूप आवडतील जर असं घडलं तर. एकच असं म्हणाल तर अजूनही माझ्याकडनं असे हे होत नाहीये की नाही बाकीचे दोन बाजूला ठेवून एकच कॅरेक्टर कोणतं नाही, मला तिघांसोबतही बोलायचंय. कारण बाकीच्या बऱ्याच विषयांवर अंबाबाई बद्दल थोडं कमी बोलायचं, ते जरा थोडं सांगावं. अंबाबाईचं कसं झालं, पहिलं मी लिहिलं खंडोबा कादंबरी. आता झालं असं ना, मुळात मी जेवढ्या पुराण कथा किंवा कादंबऱ्या वाचल्या ना, तर त्याच्यामध्ये मला प्रत्येक वेळी हे जाणवलं की राम, लक्ष्मण, अगदी गणपती, श्रीकृष्ण हे सगळ्याच देवांना बालपण आहे. पण महाराष्ट्रातलं बघितलं ना तर खंडोबाला बालपण नाहीये, अंबाबाईला बालपण नाहीये, तुळजाभवानीला बालपण नाहीये, ज्योतिबाला बालपण नाहीये. हे सगळे अवतार आहेत. म्हणजे जेव्हा मणिमल्ल राक्षस इथल्या ऋषीमुनींवर अत्याचार करत होते तर महादेवाने थेट खंडोबाचा अवतार घेतला आणि ते मणिमल्ल राक्षसांना मारलं. म्हणजे आमचा खंडोबा लहानाचा मोठाच नाही झाला, तो थेट घोड्यावर चालला. तर मला असं वाटलं की इथं आपण का कमी पडलो. एखाद्या पुराण कथा आहेत त्या ठीक आहेत, पण एक कल्पनेतून जरी आपण बालपण रचलं आणि ते पुराण कथेला जोडलं तर काय अडचण नाहीये ना. मग म्हटलं आपण हे करू शकतो. म्हणून मग मी काय केलं ना, मग खंडोबाचे ते सगळे पुराण ग्रंथ वगैरे पाहिले. पण झालं तेच की खंडोबाचे जे पुराण ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये तेच आहे की अवतारच आहे, घोड्यावर आले तर त्यांनी मणिमल्ल राक्षसांना मारलं. तिथून पाठीमागं मग मी गोष्ट रचायला घेतली जी काल्पनिकच आहे. पण मी ती काल्पनिक गोष्ट रचताना ही पुराण कथेला कुठेही धक्का लागणार नाही याची प्रचंड काळजी घेतली, कारण ते खूप भावनिक विषय आहे. तर मग मी तो खंडोबाचा विषय लिहिला. खंडोबा कसा लहानाचा मोठा मोठा होत गेला, शेवटी त्याने मणिमल्ल यांना मारलाच. आता खंडोबाचा मित्र बालाजी, तिरुपती बालाजी, बालाजीची पत्नी लक्ष्मी, असेच संदर्भ आहेत. मग लक्ष्मी, मग कोल्हापूरची देवी कोण. मग मला प्रश्न पडला कोल्हापूरची देवी लक्ष्मी की अंबाबाई. मग त्याचा शोध घ्यायला गेलो तेव्हा कळायला लागलं की तिथंच कन्फ्युजन आहे. कोल्हापूरची देवी अंबाबाई की लक्ष्मी हा पण कन्फ्युजन आहे. म्हटलं आता पुढचं पुस्तक आपण अंबालक्ष्मी म्हणजे अंबाबाईचं लिहायला घेऊ. जेव्हा ते लिहायला घेतलं ना तेव्हा मला असं झालं की खूप लोकांची भावना अशीच आहे की कोल्हापूरची महालक्ष्मीचं आहे, खूप लोकांची भावना अशी आहे की कोल्हापूरची अंबाबाईचं आहे. मला दोघांच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. मला एक छान गोष्ट लिहायची होती. मग ते पुस्तक झालं अंबालक्ष्मी, की ज्या जुळ्या बहिणी आहेत. आणि मग करवीर नगरी, मग त्यानंतर कोल्हासूर म्हणून जो राक्षस होता त्या राक्षसाला अंबाबाईंनी मारलं, ही जी गोष्ट आहे. मग ती पूर्णपणे गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा अंबाबाई, लक्ष्मी यांचं बालपण आणि त्यानंतर त्यांनी कोल्हासूरचा केलेला संवाद इथपर्यंत सगळं आहे. तर त्यामुळं अंबालक्ष्मी ही सुद्धा कादंबरी मला तेवढीच महत्वाची वाटली, कारण त्याच्यामध्ये आहेत ना म्हणजे त्याचा ब्लर्ब वाचला तुम्ही तर त्याच्यामध्ये जाणून येईल की स्त्रियांनी कशा प्रकारे तो काळ असा होता की जिथं स्त्रियांना दुय्यम समजलं जात होतं. अशा वेळी अंबा आणि लक्ष्मी या दोघी कोयते घेऊनच रणांगणात उतरल्या होत्या, पुरुषी अहंकाराला उभाडवं कापायला, असं लिहिलेलं. आणि त्याच्यामध्ये तसंच आहे. म्हणजे जसं खंडोबामध्ये जे भयानक युद्ध आहे, अंबालक्ष्मीमध्ये त्याहून भयानक युद्ध आहे. अच्छा. नितीन थोरात आस्तिक आहेत का नास्तिक आहेत. नितीन थोरात लहरी आहे. म्हणजे होतं कसं ना, म्हणजे मला बरेच जण म्हणायचे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की माझ्या घरामध्ये मी लहानपणापासून अक्षरशः ढोल वाजवतोय आणि माझ्या वडिलांच्या अंगात येत आहे. बरोबर. आता अंगात कोणाचे येतात, जे प्रचंड देव भोळे आहेत त्यांच्या अंगात येतं. मी लहानपणापासून ते अनुभवत आलेलं आहे. आता होतं काय ना की तुमचा जो काळ आहे, जो प्रवास आहे, तो वर खाली होत असतो. म्हणजे मी लहानपणापासून ज्या खेडेगावात राहिलेलो आहे तिथं ते अमावस्या आली की बोकडं कापा, कोंबडं कापा, ते नैवेद्य द्या, त्यानंतर आम्ही मांडरदेवीला तिथं बकरं कापायचो, हे सगळं व्हायचं. दर सोमवारी आमचं गावच महादेव ग्रामदैव होते, दर सोमवारी आजोबांसोबत महादेवाला जायचं, पाया पडायचं. हे सगळं करत करत मी 10वी पर्यंत आलोय. 10वी नंतर काय झालं ना, 2000 साली मी पुण्यात आलो. इथं आल्यानंतर जो झगमगाट दिसला आणि इथं देवच नाही. म्हणजे इथं जे हायफाय कल्चर वगैरे, म्हणजे लांबूनच देवाला पाया पडायचं. त्यानंतर मला पण असं वाटायला लागलं की नाही, मी करत होतो ती खूप अंधश्रद्धा होती. म्हणजे श्रद्धेपर्यंत मी आलोच नाही, मी करत होतो थेट अंधश्रद्धा असं वाटायला लागलं. मग मी थोडा देवापासून लांब जायला लागलो, नाही का, की नाही देव नाही, आपल्याला करायचे कष्ट, आपण विज्ञाननिष्ठ आहोत, अशा पद्धतीने अशा ट्रॅकवर जात गेलो. कुठपर्यंत, जेव्हा सूर्याची सावली कादंबरी लिहिली, कारण सूर्याच्या सावलीमधला जो पात्र आहे ते सुद्धा अंधश्रद्धेला विरोध करणारच पात्र आहे. पण जेव्हा तुम्ही पुढे निघता
तुमचा एक काय म्हणतात त्याला एक स्टेबिलिटी त्या आयुष्यामध्ये, त्यानंतर तुम्हाला असं एक जाणवत राहतं की काय म्हणतात त्याला श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक विश्वास नावाचा प्रकार असतो जो तुम्ही कुणावरही ठेवा. त्यामुळे मी त्या सिच्युएशनला आहे आता. म्हणजे मी आस्तिक आहे की नास्तिक आहे याचं उत्तर म्हणाल नाही, मी आता विश्वासाच्या पायावर उभा आहे. खंडोबा ही जी कादंबरी आहे ही पूर्णपणे पौराणिक आहे की तुम्ही काय त्याच्यामध्ये, काय मी वाचलं टाइम ट्रॅव्हल पण त्याच्यामध्ये आहे, तर त्याचा संबंध कसा जोडला एकमेकांशी? आता मुळात होतं असं ना की जसं मी म्हटलं की मी स्वतः आस्तिक आहे की नास्तिक आहे किंवा मी विश्वासावर आहे, असा खूप मोठा वर्ग आहे की जे देवापासून लांब सरकत गेलेले आहेत. तर मला असं वाटतं ना की मुळात काय होतं ना, आपली जी मुळं आहेत ना ती महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भूमीशी आपल्या मातीशी एकरूप असतात. अशा वेळी आपल्याला आपल्या इथल्या देवांच्या गोष्टीच माहिती नसतात आणि ज्या माहिती असतात ते थेट अवताराच्या माहिती असतात. तर पहिली गोष्ट मी खंडोबा आणि अंबालक्ष्मी या दोघांनाही बालपणाच्या गोष्टीतून, कल्पनेतलं जरी असलं तरी बालपणाच्या गोष्टीतून त्यांना पुराण कथांशी जोडलेलं आहे. आता गंमत अशी आहे, थेट पुराण कथा लिहिली ना की नव्या पिढीला आहे ना ते थोडेसे तटस्थ राहतील की नाही मला नाही वाचायचं देवाचं. अशा वेळी मी काय केलं ना, एक टाइम ट्रॅव्हल म्हणून पर्याय निवडलेला आहे की जेणेकरून आजच्या काळातला एखादा युवक असं काही घडेल त्याच्या आयुष्यामध्ये, असा काही टाइम ट्रॅव्हल घडेल आणि तो थेट त्या काळात जाईल आणि तिथं तो त्या सगळ्या प्रश्नांचा उलगडा करत जाईल, कारण तो आहे कलियुगातला, गेलाय तो जुन्या काळामध्ये. तर मग त्या दोन्हीही गोष्टी म्हणजे अगदी खंडोबा जरी आपण म्हणलं, त्यामुळे गंमत अशी होती ना की तुम्हाला ती गोष्ट आहे ना सहज समजते, कारण तो आत्ताच्या काळातलं प्रतिनिधित्व करणारा एक युवक त्या काळात गेलेला आहे जो तुमचं प्रतिनिधित्व करतोय आजच्या काळाचं. मग त्याचा कसा गोंधळ उडतो, यांनी असे कपडे का घातलेत किंवा मी कुठल्या काळात आलो हे असे का बोलतायत, हे जे आहे ना हे आत्ताच्या काळातल्या मुलांना पडणारे प्रश्न आहेत. त्यामुळं खूप सहज सोप्या पद्धतीने त्यांना ती गोष्ट कळत जाते आणि त्यांना आपले देव उमजत जातात. जसं खंडोबामध्ये केलेलं आहे तसंच अगदी हुबेहूब अंबालक्ष्मी या कादंबरीमध्ये केलेलं आहे. त्यामुळं हे जे प्रश्न आहेत ना की कोल्हासूर राक्षस कोण होता किंवा अंबाबाई लक्ष्मी या कोण होत्या, तर त्या आपल्या वाचकांना ते खूप साध्या सोप्या पद्धतीने गोष्ट उलगडत जाते. त्यामुळं दोन फायदे होतात. एक तर तुम्हाला आपले जे पुराण ग्रंथ आहेत त्याचीही माहिती होत जाते, देवांचीही माहिती होत जाते आणि छान गोष्ट कळते जी आत्ताच्या काळाला किंवा पिढीला उमजवी. मला वाटतं आपण बरीचशी सखोल चर्चा केलेली आहे. एखाद्या पुस्तकाचा प्रवास कसा असतो बऱ्यापैकी जाणून घेतलेला आहे आणि एक अष्टपैलू लेखक आमच्या समोर असल्यावर त्याच्या विचार कशा असतात ते आम्हाला कळलेले आहेत. छान वाटलं आम्हाला तुमच्याशी गप्पा मारून. तर उन्हाळ भटकन तिकडनं आमच्याकडे एक छोटंसं गिफ्ट आहे, छोटंसंच आहे पण ते तुम्ही गोड मानून घ्या. नक्कीच. धन्यवाद, खूप छान गप्पा मारल्या. थँक्यू. एक काळ असा होता जेव्हा पुस्तकं फक्त ग्रंथालयातल्या कपाटातच दिसत होती, पण आज पुन्हा एकदा ती मनात खोलवर रुजताना दिसत आहेत. नितीन थोरात सरांबरोबर आजच्या संवादातून आम्ही फक्त त्यांच्याशी पुस्तकांची गोष्ट ऐकलेली नाही आहे, तर एक मोठा बदल अनुभवला आहे. लेखक आणि वाचक यांच्यात पुन्हा निर्माण होणारी नाळ, साहित्याच्या विक्रमी विक्रीच्या बातम्या आणि नव्या पिढीकडून मिळणारा भरभरून प्रतिसाद, उंबरखिंडसारखी गाथा, साधू आणि साधूपुत्र शंभूसारखी चरित्रकथा की सूर्याची सावलीसारखी पुरस्कारप्राप्त कलाकृती. आजचे लेखक केवळ कथा सांगत नाहीत, ते साहित्याच्या माध्यमातून समाज घडवतात. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि अशाच अर्थवाही संवादासाठी आमचा पॉडकास्ट चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटूया एका नव्या विषयासोबत, नव्या पाहुण्यांसोबत. तोपर्यंत वाचत राहा, विचार करत राहा आणि मराठी लेखनाला भरभरून साथ द्या. धन्यवाद.